विघ्नहर्ता कोंडमाळा संघाचा खऱ्या अर्थानं चाहत्या वर्गामधला एक उत्कृष्ट पप्यादादा या ठिकाणी दाखल आहे. ज्या ज्या ठिकाणी पप्यादादांचं आगमन होतं त्या त्या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव दुर्गामाता कोंडमाळा संघासाठी होत असतो. इथं मात्र ऑफर येते. दुर्गामाता कोंडमाळा संघ जर सेमीफायनलमध्ये निश्चितच विजयी झाला, मेगा फायनलमध्ये एंटर झाला तर पप्यादादांकडून विघ्नहर्ता हा संघ जर या ठिकाणी निश्चितच विजयी झाला आणि मेगा फायनलमध्ये एंटर झाला तर 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलं जाते. मोठी फाईट आहे निश्चितच मित्रांनो. आपण पाहतोय या ठिकाणी ऋतिक घाडेकर याला कालच्या सत्रामध्ये दर्जेदार खेळ या दोन्ही संघाकडून आपण पाहिले होते. एका बाजूला आपण केदारनाथ अहमदखोल या संघाबरोबर मोठी फाईट करून निश्चितच निखिलचा हा गुणवान संघ अतिशय जबरदस्त चमकदार एक आक्रमक खेळी करून या सेमीफायनलमध्ये एंटर झालेले आहे. आणि कालची खेळी आपण निखिलची पाहिली होती. निश्चितच ती खेळी आपण विसरू शकत नाहीये. इतकी दर्जेदार खेळी या निखिलनं केली होती. पुन्हा एकदा निखिलचं आक्रमण या वेळेला मात्र सिद्धांतच्या दिशेनं जोरदार आक्रमण केलं जात आहे. दरम्यान वाईट नेते घेता मात्र निखिलला परत यावं लागतंय. दद्दू ज्याच्या मनावरती मित्रांनो कधीही दडपण नसतं. जर्सी क्रमांक 9 जो निश्चितच विरोधी संघाकडून गुण घेण्यासाठी तत्पर असतो सदैव. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय पप्यादादा चव्हाण यांच्याकडून दुर्गा माताच्या या उत्तम नियोजनासाठी 1000 रुपयाचं देणगी या ठिकाणी सुपूर्द केले. धन्यवाद. थर्ड रेड निशाच्या रूपानं थर्ड रेडचं आपण या ठिकाणी निश्चितच दर्शन पाहतोय. जर्सी क्रमांक 2 ऍडव्हान्स जाऊन पकडलं गेलं. मित्रांनो आपल्याकडे विश्वास पाहिजे, आपल्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. थर्ड रेड दत्तूच्या रूपानं आपण थर्ड रेड पाहतोय. निश्चितच आक्रमण कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण दत्तूच्या नावानं आपण या ठिकाणी ही चढाई पाहतोय. खोलवर जावं लागतंय. हर एक प्रकारचा प्रयत्न संदेश उर्फ दत्तूच्या माध्यमातून केला जातोय. ओ हो हो कल्टी पलटी आणि या वेळेला मात्र मल्टी गुणांची ही जबरदस्त कमाई. निश्चितच आपण सर्वांचं स्वागत करत असताना व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. ही स्पर्धा डिजिटल माध्यमातून ज्यांच्याकडून पारदर्शक केली जाते अहमदखोल माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोषजी भटक सर आणि ज्यांच्या सुंदर निर्णय क्षमतेमधून ही स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न होते आदरणीय विलासजी सुतार सर, त्याचबरोबर आदरणीय सागरजी पवार सर आणि खऱ्या अर्थानं माझ्या समेत डू ऑर डायचं लेखन करण्यासाठी हर्षल घाणेकर, त्याचबरोबर खास करून गुणलेखनाची महत्त्वपूर्ण भूमिका अदा करण्यासाठी या ठिकाणी शुभम राडे ही सर्व टीम या ठिकाणी तैनात आहे, कार्यरत आहे. या टीमचं सुद्धा आपण कौतुक करतोय. सन्माननीय शाहीर पाटणकर आपणाला विनंती असेल प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचे. पाटणकर साहेब आपल्याला विनंती असेल प्लीज आपण ताबडतोब व्यासपीठाकडे या. पुन्हा एकदा संदेश निश्चितच संदेश उर्फ दद्दू या ठिकाणी आक्रमण करायला गेल्यानंतर एक ऑफर येते, बक्षीस येत आहे. युवा उद्योजक ज्यांची नेहमीच पाठराखण सदैव पाठराखण या ठिकाणी दुर्गामाता क्रीडा मंडळासाठी असते. अर्थात समीर शेठ सोगले यांचा नामोल्लेख करतोय. कोणत्याही प्लेयरनं जर सुसाठी डू ऑर डाय जर्सी क्रमांक 7 बजर झालेला आहे. धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि निश्चितच 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा ऍडव्हान्स जावं लागतंय. आज हर एक प्रयत्न कधी ऋतिक, कधी सागर तर कधी सिद्धांत, प्रत्येकाचं कॉम्बिनेशन बेहतरीन. इथं मात्र थर्ड रेडचा इशारा आहे दद्दूसाठी. जर्सी क्रमांक 9 खोलवर जायचं, पॉइंट आणायचा आणि फक्त मिड लाईन क्रॉस करून आपल्या गोटामध्ये आपल्या चमूमध्ये सहज दाखल व्हायचं. इतकी ऊर्जा आदरणीय सन्माननीय पप्यादादा चव्हाण यांच्याकडून या उत्तम नियोजनासाठी श्री दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंडमाळा यांच्या सुंदर नियोजनासाठी 1000 रुपयाची भव्य दिव्य देणगी दादांनी सुपूर्द केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. इथं मात्र चौदा प्रकारे ज्या साहिलला निश्चितच दुर्गामाता कोंडमाळामध्ये ज्या कामगिरीसाठी बसवलेलं आहे अर्थात ठेवलेलं आहे त्या साहिलनं मात्र आपला कारनामा सिद्ध केला. कोपर आरक्षक म्हणून भरभक्कम कामगिरी करण्याचं काम केलं आणि इथं मात्र चढाईसाठी असणारे
तो जर्सी क्रमांक 1 पियुषला आपण बऱ्याच वेळा मित्रांनो डू और डायवर खेळताना सुद्धा पाहिलं. याच पियुषनं दुर्गामाता संघाला निश्चितच चांगले पॉइंट्स देण्याचं काम केलं आणि इथं सुद्धा स्वतःला सिद्ध केलं. निश्चितच अव्वल दर्जाचा 1 पॉइंट. अजूनही खातं उघडायचं 0-10 अशी दमदार सुरुवात. पण विघ्नार्थ कोंडमाळा या संघाचं सुद्धा कौतुक करूया. निखिल आणि त्याच्या संपूर्ण सेनेचं, खास करून स्वप्नील दादा घाणेकर एक चिकाटीची जहाज याचं उत्तम उदाहरण म्हणजे विघ्नार्थ कोंडमाळा निषाद प्रयत्न करतोय आणि अखेरकार त्याला यश मात्र मिळत नाहीये. दरम्यान सिद्धार्थ जर्सी क्रमांक 7 ज्या सिद्धांतला आपण पाहतोय मित्रांनो, कुंभारलीतला एक जबरदस्त ज्या स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमधला एक नामवंत ख्यातनाम असा चढाईपटू म्हणून ज्याला किताब मिळवला होता, डिपेंडरचा किताब मिळवला होता, तोच सिद्धांत घाणेकर. ज्या ज्या वेळेला मोठी लढाई असते ना त्या वेळेला रणांगणावर स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तो सिद्ध करणारा सिद्धांत मात्र एम्प्टी रेड्स. आज हर एक गोष्ट दुर्गामाता कोंडमाळा आपण पाहिलं ऍडव्हान्स जाऊन सुद्धा त्यांचे सुंदर बेहतरीन टॅकल, सांघिक पकडीचा उत्तम नमुना आणि ज्या ज्या वेळेला सोलो टॅकल झाले ते सुद्धा अतिशय दर्जेदार करण्याचं काम या ठिकाणी दुर्गामाता कोंडमाळा संघाने केलं. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय पियुषच्या साथीनं सिद्धांतला पाहिलं. निश्चितच ताकद नजाकत यांचा उत्तम ताळमेळ ज्या जोरावरती पुन्हा एकदा थांबवण्यात आलं निषादला आणि निश्चित पियुषला पुन्हा एकदा पाहतोय आपण चढाईसाठी. लगभग पहिलं सत्र समाप्तीकडे वळत आहे. अजूनही श्री गणेशा करायचं आहे, निश्चित उत्तम साथ करायची आहे. पण निखिल बराच वेळ मैदानाच्या बाहेर, निषाद मैदानाच्या बाहेर. इथून मात्र कमबॅक करायला थोडासा उशीर होतोय, पलटवार द्यावा लागणार आहे विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडून. नौके खेळाडू पण मित्रांनो ज्यांची प्रशंसा करायला शब्द कमी पडतील. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडून सुद्धा होत असतं. इथं मात्र मोठा संघ आहे आणि या मोठ्या संघासमयत आपलं एक चांगलं प्रदर्शन विघ्नहर्ता कोंडमाळा संघ करण्यासाठी तयार होतोय. थर्ड रेड पियुष साठी धोक्याची घंटा आहे, स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. करूया मरूची स्थिती आहे, या स्थितीमधून स्वतःला सावरावं लागणार आहे. पण पुन्हा एकदा पियुष चालाकी दाखवतोय, चतुराई दाखवतोय, 2 गुणांची कमाई करतोय. मित्रांनो कधी एकदा खातं उघडलं जाणार आहे, निश्चित प्रयत्न मात्र या ठिकाणी विघ्नार्थ कोंडमाळाचा असणार आहे आणि तो जारी आहे, चालू आहे. पण या प्रयत्नांना अखेरकार यश येणं गरजेचं आहे. प्रयत्न सुंदर चालू आहे. या वेळेला जर्सी क्रमांक 3 याचा निश्चितच संघाचा श्री गणेशा करण्यासाठी हर एक प्रकारचा शर्तीचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नांना अखेरकार यश येतं का आपण पाहायचंय. पण एक चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सातत्यपूर्ण पाठवलं जात आहे पियुष याला. मित्रांनो आगामी स्टार, आगामी भविष्य ज्याचं उज्ज्वल आहे, जो दुर्गामाता कोंडमाळासाठी भविष्यात एक चांगल्या प्रकारची खेळी करू शकतो, ज्याला वारंवार पाठवण्यात येत आहे. आणि त्रिकुटासमोर मित्रांनो चढाई करणं सोपं नसतं, पण ही जादू, हा करिश्मा आपल्याला करावा लागतो. आणि इथून मात्र पुन्हा एकदा पॉइंट्स न घेता परत यावं लागतंय. ते पियुष याला 0-13 मोठं अंतर तयार केलं जात आहे. थर्ड रेड जर्सी क्रमांक 4 ला आपण पाहतोय थर्ड रेड साठी. इथं मात्र निश्चितच जर्सी क्रमांक 4 कडून खूप साऱ्या अपेक्षा. स्वप्नील दादा घाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण चमूला पुन्हा एकदा हो सिद्धांत आज निश्चितच एक चांगल्या प्रकारचे टॅकल करताना पाहतोय. हर एक टॅकल त्याचा यशस्वी होतोय, सक्सेस होताना आपण पाहतोय. सुपर टॅकल ऑन पियुष सारखा खेळाडू. इथं मात्र गळा भेट झाली, आली अंगावर आणि घेतली सिंगावर. दाखवून दिलं की आपण पॉइंट्स ओपन करणार, पॉइंट टेबल हलतं ठेवणार आणि तो दमदार पद्धतीनं असणार आहे. पुन्हा एकदा निखिल मैदानात आला. निखिल आल्यानंतर मित्रांनो थोडंसं वेगळं वातावरण निर्माण केलं जातं, कारण निखिलकडे क्षमता आहे. हो या वेळेला चकवलं कुणाला, संदेशला, दत्तूला आणि पॉइंट्स हासिल करून निश्चितच पुन्हा एकदा जाता जाता अर्थात पहिलं सत्र समाप्तीकडे वळत असताना, सांगतेकडे वळत असताना 3-14 अशी परिस्थिती आपण विघ्नहर्ता वर्सेस दुर्गामाता या संघादरम्यान पाहतोय. दरम्यान 4 गडी मैदानात सिद्धांतचा खेळ. ज्या ज्या वेळेला संकटमय परिस्थिती असते त्या त्या वेळेला सिद्धांत बऱ्याच वेळेला आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले. अर्थात संकट समयाला धावून येणारा हा कबड्डीतला एक मोठा खेळाडू म्हणून सिद्धांतकडे विघ्न या ठिकाणी दुर्गामाता कोंडमाळाकडून पाहिलं जातं. पुन्हा एकदा एम्प्टी रेड्स निषादला यावं लागतंय चढाईसाठी. 3-14 परिस्थिती बदलली जाते का पाहायचंय. प्रयत्न जारी असणार आहे तो निषाद याचा.
सुंदर प्रयत्न साहिलच्या बाजूने जोरदार आक्रमण वाढवलं जात आहे आणि अखेरकार आक्रमणामधून त्याला पॉइंट मिळतो का? इथं मात्र साहिलची हलकीशी चूक। जैसी क्रमांक 8 ला मैदानाच्या बाहेर जावं लागतं। निर्णायक सत्र या सामन्याचं चालू होते। सेकंड हाफ अतिशय महत्वपूर्ण सत्र। या सत्रामध्ये निखिल आणि त्याच्या सर्व सहकार्यांना उत्तम प्रकारचा खेळ दुर्गामाता एका मोठ्या संघासमोर करावा लागणार आहे। अर्थात एक मोठं आव्हान पेलण्याची नेहमीच सवय झालेली आहे ती विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला। इथं मात्र आपलं सर्वोत्कृष्ट काम विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाला करावं लागणार आहे। दरम्यान ज्याला आपण चढाईसाठी पाहतोय तो जर्सी क्रमांक 7 सिद्धांत घाणेकर। निशाद छोटा पॅक बडा धमाका। मित्रांनो शरीर यष्टी आपण पाहिली तर खूप किरकोळ आहे पण खेळण्याची लगब खेळण्याचा प्रभाव निश्चितच एक उमदा आहे, चांगला आहे आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो पॉइंट्स घेण्यासाठी एक उत्तम प्रकारचा प्रयत्न। हर एक प्रकारचा प्रयत्न सागरवर अटॅक करतोय, सक्सेस होतोय। सागर सारखा मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर। पुन्हा एकदा मित्रांनो ज्याला आपण हर एक क्रीडांगणावर पाहिलं तो ऋतिक घाडेकर ज्यानं प्रत्येक क्रीडांगण जिंकण्याचं काम केलं। निश्चितच बेस्ट रेडर म्हणून किताब उचलण्याचं कित्येक वेळेला काम केलं तोच ऋतिक। या वेळेला ऋतिकला पकड होती। एका चांगल्या पकडीचा नमुना आपण विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडून पाहतोय। मोठ्या खेळाडूला थांबवण्यात यश येतंय। 2 खेळाडू मैदानात। सिद्धांत हो आक्रमण केलं जाते या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून आणि निश्चितच या ठिकाणी प्रामाणिकपणाचं लक्षण येते कारण निखिल मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं अटॅक करून 1 गुण हासिल करतोय। सिद्धांत ज्यानं कित्येक वेळेला संघाचा ऑल आउट रोखलेला आहे। मित्रांनो महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट असताना सिद्धांत कित्येक वेळेला दुर्गामाता कोंडमाळा संघाला वाचवण्याचं काम केलंय। आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर एक मोठं नाव सिद्धांत घाणेकर। निश्चितच परिस्थिती कशी असू द्या त्या परिस्थितीवर मात सिद्धांत घाणेकर। काय छल्लांग मारली मित्रांनो, स्वतःच्या कर्तृत्वावर खुश। निश्चितच सिद्धांत एक मोठं नाव आणि या ठिकाणी ज्यांच्याकडून बक्षीस जाहीर होतंय मला माहिती आहे की निश्चितच आदरणीय सन्माननीय समीर शेठ चोगले दादांचा हा आयकॉन प्लेयर होता। बोनस विथ 1 म्हणजे हे मला वाटतं जबरदस्त पॉइंट कमवण्याची कमाई। आहा ॲडव्हान्सानं निश्चितच संपूर्ण संघ इन करण्याची ताकद। अर्थात संजीवनी मंत्र या ठिकाणी श्री यांच्याकडून 500 रुपयाचं निश्चितच पुत्र व्हावा ऐसा मित्रांनो ज्याचा त्रिलोकी झेंडा। कारण अशा प्रकारचं कर्तृत्व करणारा ज्याची ख्याती सांगावी आणि त्या ख्यातीला अनुरूप अतिशय दमदार कामगिरी केलं। कारण या ठिकाणी विघ्नहर्ता कोंडमाळ्यानं लगभग ऑल आउट देण्याचं काम केलं होतं पण मित्रांनो मी सांगितलं की संकट समयाला कामाला येतो तोच खरा मोठा खेळाडू असतो, योद्धा असतो आणि खरा मित्र असतो आणि तोच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी सिद्धांतच्या माध्यमातून आला। संपूर्ण संघ इन संजीवनी देण्याचं काम केलं आणि इथं मात्र निशाद 24-7 लगभग पॉइंट कव्हर केले होते। निखिलनं कर्तृत्व दाखवलं होतं। या वेळेला मात्र परतीचं तिकीट कापलं जातं याचा अर्थ एक चांगला चवडा पकड आपण दद्दूच्या माध्यमातून पाहतोय। पुन्हा एकदा पियुष जर्सी क्रमांक 1 ला पाहतोय। निखिलच्या बाजूने आक्रमण वाढवायचंय पण या वेळेला मात्र पुन्हा एकदा या खेळामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे आणि शक्य आहे कारण पुन्हा एकदा आक्रमण तेज करून सिद्धांतनं संपूर्ण खेळाचा नक्षा बदलून टाकलेला आहे। अर्थात एक उत्तम प्रकारचा काया पालट ज्याच्या माध्यमातून झाला पण इथं मात्र पियुष निश्चितच उत्तम खेळाचं काम बीटच्या माध्यमातून केलं जाते। 25-7 खूप मोठं अंतर पुन्हा एकदा तयार केलं जाते। आक्रमण लगातार पद्धतीने करावं लागतं। याआधी श्री दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंडमाळ्याच्या वतीने भव्य दिव्य सेमीफायनलचा जो पहिला थरार संपन्न झाला मेगा फायनल मध्ये एंटर झाला मांडवकरीचा संघ 3rd रँक। पियुषनं अशा प्रकारचा बराच मोठा प्रवास केलेला आहे कारण पियुषला आपण हो डुबकी मारली जाते यशस्वी होते सक्सेस डुबकी लगावली जाते ती पियुषच्या माध्यमातून। पॉइंट पुन्हा एकदा दुर्गामाता कोंडमाळा या संघाकडे। पण मित्रांनो एक 4 मिनिटापूर्वीचा जो खेळ होता सिद्धांतनं नक्षा बदलल्यानंतर या ठिकाणी थोडासा थंडावलेला खेळ आपण पाहतोय आणि इथं मात्र दद्दू देणा नाही घेणारी कंदील लावून येणार एक पॉइंट वाया घालवायला लागला कारण मोठी ज्या वेळेला आपल्याकडे बढत असते ना त्या वेळेला अशा प्रकारचं काम
केलं जातं. विरोधी संघाला सुद्धा थोडंसं काहीतरी आपण दिलं पाहिजे खेळामध्ये रंजकता आणण्यासाठी. अशा प्रकारचं काहीतरी निश्चित देणं आपण लागतो आणि त्याच कर्तृत्वातून दत्तू मात्र पॉइंट वाया घालवतोय. पण पियुष मात्र आपला घाम घालतोय. समोर मात्र निषाद असणार आहे. काय करतो बघूया. लगभग सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामधली 5 मिनिटे बाकी असताना 27-9 दाखवून दिलं होतं विघ्नहर्ता कोंडमाळा संघानं. पण मित्रांनो एका चढाईमध्ये अशा प्रकारच्या खेळाचं चित्र बदलणारा सिद्धांत घाणेकर नावाप्रमाणेच स्वतःला सिद्ध करत असतो. हर एक क्रीडांगणावर तोच सिद्धांत एक मोठी कामगिरी करू लागला. आणि इथून मात्र जर्सी क्रमांक 9 संदेश उर्फ दद्दूला संधी मिळते. दद्दूची चढाई मित्रांनो थोडीशी वेगळी असते. आपल्यावरची या ठिकाणी असणारी निर्भीड चढाई करण्याचं साहस धाडस दद्दूच्या माध्यमातून केलं जातं आणि सहज 2 गुण घेऊन आपल्या मैदानाकडे दाखल होताना आपण दद्दूला पाहिलं. दरम्यान निषाद लगभग 4 मिनिटं आणि 15 सेकंदाचा कालावधी 29-9 खूप मोठं अंतर तयार केलं जात आहे. 20 गुणांची बारकात. इथून मात्र मोठं काम करावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा निषादच्या रूपानं 1 गुण आपल्या संघासाठी जमवण्याचं काम केलं जातंय. पियुष या सामन्यामध्ये आपण पियुषला सुद्धा पाहिलं वारंवार सातत्यपूर्ण चढाईसाठी गेला. पण ज्या ज्या वेळेला गेला त्या वेळेला निश्चितच उत्तम प्रकारची चढाई करून गुण मात्र हासिल करण्याचा कारनामा सिद्ध केला तो पियुषनं. आणि पुन्हा एकदा 1 गुण निषादला यावं लागतंय. 30-10 तब्बल 20 गुणांचं अंतर. इथं सन्मान दिला जातो. मित्रांनो आपण सुद्धा दुसऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे. रंजकता खेळामध्ये आणली पाहिजे. अशा दृष्टीनं हा खेळ या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा संदेश उर्फ दद्दूच्या माध्यमातून ही चढाई होते. समोर मात्र 5 जणांचा बोनस ऑफ असणार आहे. एका जागेवरती दद्दू थांबला की नंतर मात्र पाहिजे तसा गिअर टाकतो, पाहिजे तसा खेळतो आणि आपल्या मनाला वाटेल तेवढे पॉइंट आणण्यासाठी तयार असतो तो संदेश. इथं मात्र थोडासा दिमाग आहे. आतमध्ये जायचं. इथं मात्र निश्चितच दद्दूला पकडण्याची जास्त कसरत करावी लागली नाही. विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला पॉइंट पुन्हा एकदा जातोय तो विघ्नहर्ता कोंडमाळा संघाकडे. 3 मिनिटाचा लगभग खेळ या निर्णायक सत्रामधला बाकी असताना निषाद एक मोठं आक्रमण करायचंय. हर एक प्रकारचा प्रयत्न कधी पावलानं तर कधी हाताच्या साह्यानं उत्तम प्रकारचा प्रयत्न. छोटा पॅक बडा धमाका. प्रयत्न सुंदर जारी आहे पण प्रयत्नाला यश मात्र येत नाहीये. पुन्हा एकदा पियुषला जावं लागतंय. 30-12 अशी परिस्थिती आहे. लगभग 2 मिनिटं आणि 36 सेकंदाचा कालावधी शिल्लक. खेळ मात्र थंडावलेल्या स्थितीत आहे. कारण विघ्नहर्ता कोंडमाळा ज्या संघानं आपण पाहिलं मित्रांनो 5-6 मिनिटाच्या आधी ज्या खेळामध्ये रंजकता होती, जो खेळ चुरसीचा वाटत होता, तिथून मात्र सिद्धांतनं एक मोठी चढाई केली आणि या खेळाला संपूर्णपणे आपल्या बाजूने आणण्याचं काम केलं. इथून मात्र खेळामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे, शांतता आलेली आहे. धीम्या गतीचा खेळ या ठिकाणी उभय संघाकडून केला जातोय. दरम्यान गरज आहे पॉईंटची. ती विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला खोलवर जावं लागतंय आणि इथं मात्र 2 पॉईंट्स साहिल आणि सिद्धांत